नमस्कार सगळ्यांना. आता कर आहे, आज संक्रांत झाली, दुसऱ्या दिवशी कर असते, म्हणून आपण आज मासे तळणार आहे. तुम्हाला माशाची रेसिपी दाखवणार आहे, मच्छी फ्राय. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. सगळ्यात आधी आपण तेल गरम करून घेतले, गरम करायला ठेवले तेल. आता तुम्हाला साहित्य दाखवणार आहे मी. रेसिपीला सुरू करू आपण आता. हे बघा मासे, हे मासे धुवून घेतले तर असे चिरा मारून घ्यायचं मध्ये, म्हणजे त्यामध्ये मसाला बरोबर बसतंय आणि मासा चव लागतोय. असं चिरा मारून घ्या. हे आपण या टोपल्यात काढून घेणार आहे. रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे करून बघा, तुम्हाला एक नंबरच मासा लागणार. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अंडे लागणार आहेत. 2 अंडे, 2 किलो मासे तर 2 अंडे लागणार आहेत आपल्याला. 2 अंडे बास होतात. तर असं फोडून घ्या अंडे, हे माशात टाकून घ्या. असं तुम्हाला दिसते का व्यवस्थित? आता दिसन बघा. तर असं अंडे फोडून घेऊन असं टाकून घ्या. इकडं तेल गरम होते तर आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. हे लिंबू आहे बघा, अर्ध लिंबू पिळून घ्या याच्यामध्ये. असं बिया बाजूला काढा, नाही तर टाकताल कधीच बिया. हे लाल मिरची पावडर आहे बघा. स्वादानुसार टाका, चवीनुसार तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं. मासा थोडा तिखटच असलेला चांगला लागतो. हे कलर आहे लाल कलर, हे लाल कलर पण आपण टाकणार आहे त्यात थोडा. तुम्हाला टाकायचं असलं टाका, नसलं टाकायचं कॅन्सल करा. पण कलरमुळं जरा छान दिसतोय मासा दिसायला. हे मीठ आहे, चवीनुसार मीठ. हे बघा असं टाकून घ्यायचं आपल्याला. आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकणार आहे आपण ह्याच्यात आता. हे बघा, या अंदाजानं 4 चमचे असं बघा, 4 चमचे अंदाजानं. हे मापानं मी अंदाजे टाकते, मला अंदाज माहिती आहे म्हणून. आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे असं अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं. आणि आपला लक्कीचा फिश फ्राय मसाला आहे, तर ही अख्खी पुडी टाकून द्यायच्या मध्ये. 2 किलो मासे तरी तर अख्खी पुडी आपण टाकणार आहे. आणि याला असं चांगलं कालवून घ्यायचं. आता चांगलं मुरवून घ्यायचं याला. चांगलं 15 मिनिट ठेवा मुरवून. 15 मिनिट ठेवल्यावर छान लागते मासा. लगे केल्यावर मुरत नाही त्याच्यामध्ये, म्हणून आपण 15 मिनिटं मुरवून ठेवणार आहे याला. त्यावर आपलं तेल पण गरम होतंय. अशा प्रकारे माशाला हे लावून घ्या सगळं मसाला. दिसते का तुम्हाला व्यवस्थित? आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले चॅनल आता ग्रो व्हायला लागले हळूहळू. फॉलोवर पण आपले वाढायला लागले. तर तुमच्या सपोर्टमुळं, तुमच्या प्रेमामुळं असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावर. आता आपले 50 सबस्क्रायबर झालेत पूर्ण. मी टाकणार आहे 50 सबस्क्रायबर वरती व्हिडिओ टाकणार आहे. आणि लॉंग व्हिडिओ पण बघत जावा आपले चॅनल, आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघत जावा. तर हे बघा, अशा पद्धतीनं मस्तपैकी लावून घ्यावं का मसाला. बघा कसा लागलाय. आणि 15 मिनिटाला मुरवून ठेवा चांगलं. मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला 2 अंडे बास होतील 2 किलोला म्हणून. हे बघा बरोबर लागले बघा. आता हे काय मोजून घेतात इन्ग्रेडियंट, पण मोजून नाही घेतलं तरी चालते, काय अडचण नाही. आपण अंदाजावरच करायचं. आता आपण ह्याला 15 मिनिटं मुरवून घेणार आहे. तेव्हा तुम्हाला मी माशाची भाजी केलेली दाखवते, त्याला मुंडकीची. ते मुंडके टाकून देण्यापेक्षा भाजी करायची त्याची, चांगली लागते भाजी. चला तर मग आपण भाजी बघू आता. चपात्या तयार आहेत आपल्या. चपात्या, भात तयार. आता मुंडके, उरलेल्या मुंडक्याची भाजी बघू आपण. तुमची संक्रांत तर कसं गेली काय नाही कमेंट करून सांगा. हे बघा आपली भाजी. दिसते का तुम्हाला? कसं आहे बघा, झणझणीत कट. हे आमचे काळा मसाला बनवते बघा घरी, त्याची भाजी आहे बघा. लय भारी बनवते आमचे काळा मसाला. तुम्हाला काळा मसाल्याची रेसिपी पण दाखवा एके दिवशी. आई दाखव आपली आई.
दाखवते की आई. आई ना दाखव. आई झोपली आहे बघा आमची तिकडं कोपऱ्यात. तुम्हाला दिसते का नाही सांगता येत नाही मला. दिसते का? दिसते का ग? अंधारात झोपली आहे बघा तिकडं. तुम्हाला सकाळी दाखवते सकाळी. चला तर मग आता आपले मासे, मला थोडी गडबड आहे म्हणून मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे मासा. तुझा चेहरा दाखव थोडा. इकडं दाखव, अंधारात दिसायला लागलेस. हा दिसायला का? दर्ग आणि चॅनलला सबस्क्राईब करा ना. अजून एक आम्ही नवीन चॅनल उघडं करणार आहे बघा, कृष्णापूर या नावानं. तर सबस्क्राईब करा चॅनलला. तिळगुळ खावा थोडं थोडं. काय गोड असतंय तिळगुळ, आणि थोडा थोडा गोडीपणा आम्हाला थोडा थोडा पाठवा. आणि मासे खायला या म्हणा तिकडे. मासे आज खाऊ नका, आम्ही खाणार तुम्ही खाऊ नका. आम्हाला परत नाही तर मला. आणा इकडं तळून दाखवते त्यांना मासे आता. गुळा एवढीच मयान, गुळा एवढीच गोडी पाठवा. आमच्या लेकीचा संसार जरा थाटू द्या, चांगलं होऊ द्या, तिला चांगली सरप्राईज करा. सरप्राईज आलं बघा आमच्या हे का म्हणते. ऐकलो का तुम्ही? चांगलं सरप्राईज करा मला. नाही तर तुम्ही वेगळं करताल सरप्राईज. सबस्क्राईब आमच्या आईला म्हणता येत नाही हो. येत आहे पण जरा हळूहळू येत, गडबडीने येत. चला तर मग आपण मासे तळणार आहे आता. आपलं तेल गरम झाले बघा चांगलं. आणि आपण असलं ताट घ्या तेल गळण्यासाठी. त्याच्यातून तेल खाली गळलं पाहिजे. कडकडीत तेल गरम करा. असं कमी तेल गरम केलं का नाही मासा चांगला तळणार नाही तुमचा. ते दिसतं का तुम्हाला बघा आता व्यवस्थित. आता तुम्हाला मी तळून दाखवते. तर त्या टीव्हीमुळे जरा अंधार पडते शिगडीवर, तर माफ करा. मी एक दिवशी त्याचं बसताना बसवेन बरोबर चांगल्या जाग्यात तुम्हाला दाखवेन हे करून. चांगल्या जाग्यात ठेवून. चांगल्या जाग्यात ठेवेन मी ही गॅस. तर बघा कसलं तेल आपलं गरम झाले, कडकडीत दिसतं असून तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीनं तेल गरम करून घ्या, तर तुमचा मासा एकदम कुरकुरीत होणार 100%. तुमच्या तोंडाला पाणी गेले सुटलं का मासा बघून जरा खावा. तोंडाला पाणी सुटलं असं तर खावा, काही अडचण नाही. मी काय नाही म्हणणार तुम्हाला. काटे काटे खावा, ते मास आपले जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले फॉलोवर वाढायला लागलेत बरं का. थँक्यू माझ्या फॉलोवरला सगळ्या. धन्यवाद. हां फॉलोवर. तर बघा कशा पद्धतीनं आपले मासे तळतात आता एकच नंबर. पवायला लागलेत बघा, पवायला लागलेत तेलात, कडकडीत तेलात. आमच्यात मेलेले सुद्धा मासे पावती. ही मेलेली मासे आहेत बघा तुम्ही, मस्त जेवण नाही. आमच्या पाटातला मासा लय भारी भेटतो बरं का, मेघवान जवळ असल्यामुळं. आमच्या पाटापासून 30-40 किलोमीटर अंतरावर भेगवान आहे. आणि भेगवानला मोठी नदी आहे. आणि इंदापूरची नदी माहिती असेल तुम्हाला, ती भेगवानला पण येते. तर तिथून आम्हाला ताजे ताजे मासे येतात. चांगला मासा भेटतोय आम्हाला. तर चवीला बी भारी लागतोय ताजा मासा असल्यामुळं. तरी बघा आपलं मासा कसं तळायला लागलाय आता. मेघाला पावतोय ना. पाण्यात पोवायचा वेगळा, तेलात पोवायचा वेगळा. कसं असं बघा आता हे कुरकुरीत तळाय का नाही बघा मासा. जावई बापू आले तर आमचे, त्यांची फरमाईश आहे मासे तळा. त्यांना आमच्या हातचे मासे आवडते तो लई, म्हणून त्यांना दुसरं काय आवडत नाही, मासे लई आवडतात. आणि मासे बी त्यांनीच आणून दिलं बघा, आम्ही नाही आणलो आमच्या पैशाने. आणून देतात बघा, तळून द्या म्हणतात.
बघा आपला कसा तळाय मासा आता एकच नंबर. जवळ जाऊन दाखवते तुम्हाला. दिसते का तुम्हाला? हे तेलाचे बुडबुडे कमी झाले का नाही मग मासा काढून द्या. तेव्हा चांगला तळायला असेल मासा तुमचा. मी जेवढं साहित्य सांगितलंय तेवढं साहित्य टाका. एकच नंबर मासा बनणार तुमचा. कोण हॉटेल जर लावलेला असेल तर चांगला करून द्या. तुमच्या हॉटेलचे धंदा वाढेल. हॉटेलमधल्या माशामध्ये टेस्टिंग पावडर असते तर घरगुती बनवून खावा. टेस्टिंग पावडर ना जेव्हाला त्रास होतोय मी तुम्हाला टेस्टिंग पावडर एके दिवशी व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. टेस्टिंग पावडर कसली असते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर हे बघा आपला मासा बघा कसा तळलाय बघा. अजून एक कांदा तुम्हाला मी टाकून दाखवते. तेल कडकडीत गरम होऊ द्या बघा तरच मासा टाका. नाहीतर मासा व्यवस्थित तळत नाही. तुझ्या म्हणा मी माझ्या खाली तिकडं आहे का बोलणार माझे. माझ्या जावायला बोलवा मासा खायला. जावाई बापू, जावाई बापू बोलो. ए दादा, तर जावायला टेस्ट करायला द्यायचा बघा मासा. तर आपला मासा तळायला लावायचा वर आपण जावायला आणि आपल्या नवर देवाला ताट वाढणार आहे जेवायला. झोपायचं आमच्या ह्यांना काही समजत नाही. खरंच समजत नाही बुवा. तर आता मग आपण आता जेवायचं ताट वाढणार आहे. थोडा ऍडजस्ट करून घ्या. कचरा पडलाय गडबडीत असल्यामुळं सगळं. पळी कुठं पळी आहे का बघ. जेवण झाल्यावर अभ्यास करायचा. मी नाही जेवणार. हा जेवू नको शांत बसता. तुझं लई रुबाब झाले. आम्ही सगळे सहन करायला लागला तुझं रुबाब. तुमच्या बी घरात असलं एखादा हाय का सांगा घाणेरडं. आमच्या घरात लय डोकं आउट करून सोडले बघा. कुठं जाऊन निघून मला काय कळना झाले घर सोडून. हा त्याला काय समजत नाही. कसलाच भाग नाही डोसक्याचा. तरी आपण आता ताट वाढणार आहे आपल्या जावयाला. बोलवा की जावयाला. आलं का जावई? ओ जावई कोण आलंय कोणाचं मामाला? जेवायला या. कोण आलंय? ताट वाढलंय. ठीक आहे, किरकिर करायला आले इथं आल्यावर. करू दे काय फरक पडत नाही. सगळ्याच्या घरात लेकरं बाळ असतं तर त्याने काय म्हणतात हो का, मॅम 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 मॅम. आमच्या जावायला कट जमत नाही बघा म्हणून मी त्यांना थोडं तिखट जमत नाही. मी फक्त थोडा रस्सा टाकणार आहे त्यांना. आणि ही मासे हो बाई. तर काही बघा आपलं माशाचं ताट तयार आहे बघा. चला तर मग या कसं वाटलं तुम्हाला ताट खायला माशाचं. या आमच्या घरी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो का जेवा कसं वाटलं सांगा. हा बसा ग. एक मासा ट्राय करून बघा कसा लागतोय. दिसते काय हां दाखवा. टेस्ट करून दाखवा कसा झालाय काय खाऊन. खरं म्हणायला का चला तर मग बाय. आता माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा मासा. नक्की 100% नाही 1001% चांगलाच होणार.